नमस्कार, मी ज्योती राठोड. दर्जेदार साहित्याचा प्रवास म्हणजे मराठी वाचनलेख. आजच्या भागात संत कबीर हे त्यांच्या दोह्यांसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांनी दिलेले संदेश खूप प्रभावीपणे मांडता येतात. येथे संत कबीरांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा सादर करत आहे. खरा भक्त कोण? एकदा कबीरांकडे एक माणूस आला आणि म्हणाला, महाराज, मी दिवसभर देवाचे नाव घेतो, तरीही मला शांती मिळत नाही. खरा भक्त कसा असतो? त्यावेळी कबीर विणकाम करत होते. त्याने त्या माणसाला काहीही न बोलता घराबाहेर बोलावले. दुपारचे कडक ऊन होते. कबीरांनी आपल्या पत्नीला लोईला हाक मारली आणि सांगितले, लोई, जरा कंदील पेटवून बाहेर घेऊन ये, मला काही दिसत नाहीये. भर दुपारी कंदील. त्या माणसाला वाटले कबीर वेडे झाले आहेत. पण लोईने कोणताही प्रश्न न विचारता कंदील पेटवून आणला. थोड्या वेळाने कबीरांनी लोईला सांगितले, हे दूध खूप गरम आहे, यात थोडे पाणी टाक. प्रत्यक्षात ते दूध खूप थंड होते, पण लोईने निमूटपणे पाणी टाकले. तो माणूस गोंधळून विचारू लागला, हे काय चाललंय? कबीर हसून म्हणाले, ज्याप्रमाणे लोईने माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि शंका न घेता काम केले, तसाच देवावर पूर्ण विश्वास असणारा तो खरा भक्त. जेव्हा मनातल्या शंका संपते आणि पूर्ण समर्पण येते, तेव्हाच शांती मिळते.